वर्ष 2024-25 या सालात मी प्रेसिडेंट म्हणून काम करत असताना रोटरीचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे समाजाप्रती आपलं काही देणं लागतं त्या भावनेतनं जे रोटरी काम करते. आणि आमच्या सर्व टीमच्या माध्यमातून मी पूर्ण वर्षभर जवळजवळ 150 प्रोजेक्ट्स मी घेऊ शकले. आणि रोटरी इंटरनॅशनलची मदत घेऊन आज आम्ही कोल्हापूरमध्ये अत्यंत 2 महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट सुरू करू शकतो. एक म्हणजे मेमोग्राफी मशीन आम्ही इन्स्टॉल केलेलं आहे आणि दुसरं म्हणजे वोकेशनल ट्रेनिंग सेंटर जे आपण वडिंग्या इथं सुरू करतो आहे की आपण महिलांना ट्रेनिंग देऊन 100 महिलांना मशीन्स शिलाई मशीन्स देऊन त्याच्यातनं त्यांची आर्थिक परिस्थिती बदलायला पाहिजे या उद्देशाने सुरू केलेले प्रोजेक्ट. आणि यासाठी प्रत्येक आमच्या मेंबरने खूप मोठा हातभार लावलेला आहे. रोटरीमध्ये एक संकल्पना असते की आपण मेजर डोनर होऊ शकता किंवा रोटरीचे जे संस्थापक आहेत पॉल हॅरिस त्यांच्यासाठी पैसे डोनेट करून त्यांच्या नावाखाली आणि ते सगळे पैसे परत फिरून आपल्याला आपल्या क्लबमध्ये येतात आणि त्याच्या माध्यमातून आपण काही मेजर प्रोजेक्ट्स करू शकतो. अशा पद्धतीने आम्ही वर्षभर जे काम केलं आहे त्याच्यासाठी आम्हाला ह्या वर्षीच्या रोटरी कॉन्फरन्समध्ये क्लबला डिस्ट्रिक्ट 3170च्या माध्यमातून आम्हाला जवळजवळ 15 अवॉर्ड्स मिळालेला आहे, ज्याचा खरोखर आम्हाला खूप आनंद झालेला आहे. सर्व क्लब मेंबर्सनी ह्याच्यात अगदी उत्साहाने पार्टिसिपेट केलेलं आहे. अनेक चांगले वक्ते आम्ही बोलवू शकलो. त्यांच्या माध्यमातून क्लब मेंबर्स किंवा समाजातल्या अनेक लोकांना आम्ही मार्गदर्शन करू शकलो. त्यांच्यातनं इन्स्पिरेशन घेऊन नक्कीच त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल अशा पद्धतीने गेले अनेक दिवसापासून हे क्लब काम करत आहे, अनेक वर्षापासून. आणि गेल्या वर्षी माझ्या प्रेसिडेंटशिपमध्ये हे 50वे वर्ष होतं. त्यामुळे ह्या गोल्डन ज्युबली इयरमध्ये एक चांगलं कामगिरी आम्ही करू शकलो ह्याचा नक्की आनंद आहे. रोटरी एक समाजभान असलेली संस्था आहे. सगळे जे मेंबर्स आहेत ते आपला व्यवसाय सांभाळून रोटरीमध्ये काहीतरी चांगलं समाजोपयोगी कार्य व्हावं ह्याच्यासाठी आलेले आहेत. त्याच्यामुळं जे काय आम्ही प्रोजेक्ट्स घेतलेले आहेत त्याचा प्रचार प्रसार आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून व्हावं आणि खूप लोकांनी रोटरी नक्की एक चांगलं काम करणारी संस्था आहे म्हणून त्याच्यात सहभागी होऊन आपलं सामाजिक भान त्या माध्यमातून मला तर जागरूक करावं असं मला वाटतं. सो ह्याच्यासाठीच खूप मनापासून सर्व मेंबर्सचे खूप त्यांचं अभिनंदन करते आणि सर्व लोकांचे आभार मानते की या सगळ्या उपक्रमाला त्यांचा पण खूप मोठा सहभाग होता आणि साथ होते. धन्यवाद.